महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचं घोंगडं भिजत असतानाच शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांना एक खुलं पत्र लिहिलेलं आहे। नेमकं हे पत्र काय आहे, कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि नेमकं युतीचं घोंगडं कुठे भिजत पडलेलं आहे, या सर्वांच्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहोत की दिवसभरामध्ये महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या युतीचं घोंगडं भिजत आहे। गेल्या 2 दिवसापासून जी चर्चा होत आहे मीडियामध्ये आणि एकूण ज्या बैठका होत आहेत त्या बैठकांवरून लक्षात येतंय की ही युती होणार नाही। दुसरीकडे कार्यकर्त्यांची तीव्र इच्छा आहे युती झाली तर ठीक, नाही झाली तर आपण सोबळावर लढू, अशी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची देखील प्रतिक्रिया मीडियाच्या माध्यमातून आपल्या समोर येते। मग अशा प्रसंगी शरद पवार गटाचे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाळासाहेब आंबेडकरांना एक पत्र लिहिलं आहे। नेमकं हे पत्र काय आहे पाहूयात हे पत्र काय आहे ते म्हणतात, माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर, आपणास सविनय जय भीम। आपणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा आहे। या वारशाचा पूर्ण सन्मान ठेवून मी त्यांना एकच विनंती करू इच्छितो की तुमचे ध्येय आणि आमचे ध्येय एकच आहे, ते म्हणजे संविधान वाचवणे आणि देशातील लोकशाही कशी सुरक्षित राहील यासाठी प्रयत्न करणे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे। ते पुढे म्हणतात, आपणही याच विचारांचे आहात। संविधान आणि लोकशाही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेले अमूल्य धन आहे। जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही। हे पत्र या ठिकाणी संपत आहे। नेमकी भूमिका जी आहे आव्हाड साहेबांनी याच्यामध्ये व्यक्त केली आहे। 3 मुद्दे या पत्रामधले फार महत्वाचे आहेत। एक, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांना युतीसोबत येण्याची, महाविकास आघाडी सोबत येण्याची ती विनंती करत आहेत। आणि मग या पत्राच्या माध्यमातून ते जशी विनंती करतात तशा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आहेत। नेमक्या जागा किती देणार याचं बोला, परंतु याच्यावर मात्र जितेंद्र आव्हाड काहीच बोलत नाहीत। एकीकडे संविधान वाचवण्याची तयारी करायची, इकडे लोकशाही वाचवायची म्हणायची, परंतु या संविधान वाचवताना, लोकशाही वाचवताना आपली घराणेशाही कशी टिकून राहील याचीही काळजी आव्हाड आणि त्यांची टीम घेताना दिसून येते। म्हणजे एकीकडे आपण लोकशाहीचा आत्मा म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी या घराणेशाहीला जिवंत ठेवायचं आणि दुसरीकडे मात्र या वंचित बहुजन आघाडीला वारंवार साथ घालायची। मध्यंतरी शिक्षण मंत्री असलेले दीपक केसरकर म्हणाले होते की वंचित बहुजन आघाडीची एक विशिष्ट ताकद महाराष्ट्रामध्ये आहे आणि योग्य सन्मान महाविकास आघाडी त्यांचा करत नाही। आणि मग हेच कुठेतरी दिसून येतं, एकीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं हे संविधान वाचवायचे, बाबासाहेबांनी दिलेली ही अमूल्य अशी देण आहे असं म्हणायचंय, आणि दुसरीकडे मात्र लोकशाहीचं रक्षण करत असताना त्या लोकशाहीमध्ये मात्र घराणेशाही कशी जिवंत राहील याचाही प्रयत्न करायचा आहे। खरं तर हे पत्र म्हणजे या कार्यकर्त्यांना आणि एकूणच या पत्राचा जर विचार करायला गेलं तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना हे पत्र हास्यास्पद वाटतंय। इकडे 42 जागा आपण जाहीर करायच्या, संभाव्य उमेदवार जाहीर करायचे आणि जी काही वंचितची मागणी आहे त्या मागणीकडे कानाडोळा करून केवळ आणि केवळ इथल्या सर्वसामान्य जनतेला आणि वंचित बहुजन आघाडीकडे असलेला आंबेडकरवादी वोटर जो आहे, हा वंचित घटक आहे जो की संविधानाला मानतो, त्यांना कन्फ्यूज करायचं, त्यांना गोंधळात टाकायचं, हीच खेळी या पत्राच्या माध्यमातून असल्याची निदर्शनास येते। खरं तर हे पत्र त्यांनी पाठवलं ही चांगली गोष्ट आहे, परंतु संविधान वाचवायचे, लोकशाही वाचवायची असं म्हणत असताना आपण त्याच बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा किती सन्मान करत आहात हा देखील प्रश्न आहे। खरं तर अनेक या पत्राच्या माध्यमातून जेव्हा हे पत्र सोशल मीडियावरती फिरत राहिलं, दिवसभर चाललेलं हे पत्र लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या असता कार्यकर्त्यांत स्पष्ट मत आहे, जागा किती देणार हे बोला, पत्राच्या माध्यमातून भावनिक साथ घालू नका, लोकांना भावनिक करू नका। खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला नव्हे तर देशातला एकमेव अजेंडा राहिला आहे, ते वारंवार कुठेतरी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची भीती दाखवतात, परंतु लोकशाहीमध्ये असं नसतं। मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगल्या प्रकारे खंडन केलेलं होतं की संविधान बदलणे किंवा लोकशाही बदलणे हे वाटते तितकं सोपं नाही, आणि मग हा चुनावी जुमला आहे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले होते। लोकशाही किंवा संविधान बदलणं इतकं सोपं नसतं हे माहीत असून देखील जितेंद्र आव्हाड साहेबांनी पाठवलेलं पत्र भावनिकरित्या पाहायला गेलं तर ते पत्र फारच भावनिक वाटतं आणि लोकांना कुठेतरी खरं वाटायला लागतं। परंतु जितेंद्र आव्हाड त्या पत्रासोबत, त्या लोकशाहीसोबत तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि एकूणच वंचित मतदारांचा किती सन्मान करताय
हे मात्र या पत्रात दिसत नाही। आपण बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांचा सन्मान नक्कीच करत असाल, परंतु आपल्या पत्रामधून वंचित बहुजन आघाडीतील कार्यकर्त्यांचा किंवा त्या नेत्यांचा सन्मान होताना आपल्याला दिसून येत नाही। इकडे लोकशाही वाचवायची, दुसरीकडे संविधान वाचवायचं असं म्हणायचं, अशी भावनिक साथ घालायची आणि हळूच आपली घराणेशाही आणि पारंपरिक पक्ष पद्धती आपण टिकून ठेवायची, हाच अजेंडा कुठेतरी जितेंद्र आव्हाडांचा दिसून येतोय। खरं तर जितेंद्र आव्हाडांनी यासोबतच युतीला जेव्हा आपण युतीसाठी एकत्र या असं जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना पत्र लिहितो, तेव्हा कार्यकर्त्यांची मागणी असते की आपण जागा किती देणार आहात याचं बोला। एकीकडे 42 जागा आपण जाहीर करायच्या, दुसरीकडे त्यांना युतीमध्ये घेतोय असं दाखवायचं, परंतु वारंवार असं करून सुद्धा शेवटी 1 आणि 2 जागा देतो अशी आपण त्यांना एकंदरीत ऑफर द्यायची असते, देता आणि त्यानंतर मात्र युती फिसकटल्यानंतर समुदायांना, इथल्या बहुजन लोकांना, आंबेडकरवादी मतदारांना, वंचित मतदारांना असं दाखवायचं की आम्ही संविधानाचे समर्थन करत आहोत, आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येत आहोत आणि वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचे नेते मात्र याच्यासाठी समोर येत नाहीत। अशी समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा की काय, हा देखील प्रश्न आपल्या सर्वांसमोर पडतो। खरं तर बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्या भूमिका विरोधी पक्ष असलेल्या देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा सत्तेमध्ये असलेल्या सर्व नेत्यांना किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट अशी भूमिका सांगितलेली आहे की आम्ही वेळ पडली तर भाजप सोबत देखील जायला तयार आहोत, परंतु काही आमचे वैचारिक मतभेद आहेत, ते जर आमचे मतभेद दूर झाले तर आम्हाला भाजप देखील जवळचं आहे। बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही वेगळी आहे। त्यांची भूमिका ही संविधानवादी जरी असली, लोकशाहीवादी जरी असली तरी राजकारण स्वाभिमानी वारंवार दिसून येतं आणि मग अशा प्रसंगी कुठलाच पक्ष आम्हाला वावडं नाही असंही ते सांगायला विसरत नाहीत। परंतु जितेंद्र आव्हाडांची ही खेळी खरं तर भयंकर वाटते। एकीकडे आव्हाड म्हणतात की संविधान वाचवायचंय, लोकशाही वाचवायची आणि आपण बाबासाहेब आंबेडकरांची अनमोल अशी देण असलेलं संविधान आपल्याला वाचवायचंय। जर मग हे संविधान वाचवायचं असेल तर त्यांच्याच नातवाची किंवा एकूण ज्या समुदायातून बाबासाहेब येतात, एकूणच खरं तर ह्या बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित घटक आहे, जो त्यांचा मतदार आहे, जो वोटर आहे, तो निर्णायक आहे, त्यांची मात्र दखल घ्यायची नाही, केवळ भावनिक आव्हान करणं हे कुठेतरी आव्हाड यांना मागात पडणार दिसून येते। एकीकडे युतीची साथ घालायची, आपले उमेदवार जाहीर करायचे, युतीला बोलवायचं, परंतु युतीच करायची नाही आणि मीडियामध्ये संभ्रम निर्माण करायचा, ही खेळी जुनीच असल्या कारणाने वंचितचे नेते आणि कार्यकर्ते मीडियामध्ये प्रतिक्रिया येताना दिसून येतात। खरं तर हे पत्र, वंचित बहुजन आघाडीला लिहिलेलं हे पत्र किंवा बाळासाहेब आंबेडकरांनी घातलेली साथ ही भावनिक जरी असली, परंतु कुठेतरी याच्यामध्ये राजकारण शिजताना दिसून येते, राजकारणाचा उग्र वास देखील येतोय आणि मग हे राजकारण जे आहे हे कुठेतरी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या पक्षाला मागात पडणार आहे। आपल्या नेत्याला अर्थात शरदचंद्रजी पवार साहेबांना खरं तर हे पत्र लिहिण्याआधी आव्हाड साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की हे पत्र मी लिहित आहे, त्याआधी त्यांनी जर त्यांचा सल्ला घेतला असता आणि त्यांना विचारलं असतं की नेमकी आपण जागा किती देणार आहोत, जागा मात्र सांगायच्या नाही, किती जागा देणार आहात हे सांगायचं नाही, पण एवढंच सांगायचं की आमची युती होणार आहे। म्हणजे हे असं झालेलं आहे की सर्व आघाडीवरती बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वंचित मतदारांना दोषी धरायचं हा जुनाच फॉर्म्युला आपल्याला दिसून येतोय। एकीकडे त्यांना बी टीम म्हणून हिनवल्या गेलं, दुसरीकडे बी टीम म्हणून हिनवणारे नेते आज भाजपमध्ये स्थिरावलेले आहेत। खरं तर संविधान वाचवणे किंवा संविधान बदलत आहे किंवा लोकशाही बदलत आहे असं म्हणणंच मुळात बागुलबुवा उभं केल्यासारखं आहे। खरं तर संविधान बदलणार आहे, लोकशाही बदलणार आहे असं म्हणणं म्हणजे हा बागुलबुवा आहे आणि या बागुलबुवाला खरं तर जनता आणि वंचित मतदार आता घाबरणार नाही आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये जी काही खेळी आज सुरू आहे ती खेळी कुठेतरी संशयास्पद आहे आणि म्हणून नेते देखील आणि कार्यकर्ते देखील या पत्राला आव्हान देताना, या पत्राला प्रतिक्रिया देत असताना कार्यकर्ते म्हणतात जागा किती देणार आहेत ते बोला, आम्हाला भावनिक करू नका, संविधान वाचवण्याची भाषा करू नका, लोकशाही बदलण्याची भाषा करू नका। लोकशाही बदलत नसते, संविधान बदलत नसते, खरं तर बदलत असतात हे राजकीय नेते आणि मग याच्या माध्यमातून आव्हाड साहेबांनी केलेलं हे आव्हान खरं तर हास्यास्पद वाटतं आणि कुठेतरी राजकारणाचा उग्रवास यायला लागतो आणि हे पत्र वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मान्य करतीलच असं नाही। पाहुयात येत्या काळामध्ये नेमकं या पत्राचं काय होणार आहे, परंतु ही भावनिक साथ कुठेतरी कोल्ह्याची साथ असल्यासारखी दिसून येते। धन्यवाद।